तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलं ते सांगा, मी 2.5 वर्षामध्ये काय केलं ते सांगतो, असं आव्हान थेट उद्धव ठाकरेंनी पालघरच्या सभेतून भाजपला दिलंय. तर उद्धव ठाकरेंच्या आव्हानावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष फक्त फेसबुक लाईव्ह करत होते, कोमट पाणी प्या म्हणत होते आणि अशी टीका फडणवीसांनी केली आहे. मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा. माझी तयारी आहे, इकडेच व्यासपीठ लावू. मोदीजी तुम्ही या, मी महाराष्ट्राचा माजी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो. मी 2.5 वर्षात काय केलं हे मी सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा. नुसतं आपली टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये. अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात, संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात, पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत? आज खरं म्हणजे मी उद्धव ठाकरेंचं भाषण पाहत होतो. मला असं बातम्या वगैरे मध्ये मध्ये मोबाईलवर पाहायची सवय आहे. पाहत होतो तर अचानक उद्धव ठाकरेंचं भाषण दिसलं आणि उद्धव ठाकरे म्हणाले, 2.5 वर्षात आम्ही काय केलं हे आम्ही सांगतो, तुम्ही एका मंचावर या. आता 2.5 वर्षात हे महाराज घरीच बसले होते. फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं, या व्यतिरिक्त या माणसांनी काहीच केलं नाही. नागपूर उपराजधानीचं शहर याच्यामध्ये देखील ते आले नाहीत. बाकी सोडून द्या, एखाद दुसऱ्या वेळा आले असतील. ते आता सांगून राहिले विकास आम्ही काय केला म्हणून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.